तर हेलो गाइस, स्वागत है मेरे चॅनल में. वेलकम टू माय ब्लॉग. तर आम्ही चाललोय आता कुठे? हॉटेलवर चाललोय. काल झालंय आमचं कॉन्क्रीटचं काम. कॉन्क्रीटचं म्हणजे काय? कोब्याचं काम चालू झालंय, म्हणजे केलंय आहे ना हो. हा, तर किचनचं कोब्याचं काम कम्प्लीट झालंय. तर तुम्हाला दाखवते मी. तर कसं झालाय कोबा मला कमेंट करून सांगा बरं का. मी आधी तुम्हाला दाखवते, नंतर कमेंट करा, नाही तर लगेच कमेंट करताना बघायच्या आधी. तर चला, आणि तुम्हाला दाखवते आम्ही आमचा पायी वाट, म्हणजे शॉर्टकट रस्ता आहे शेतात ना. आम्ही कुठून चाललोय सांग. हे बघा, असा आहे मस्त असा गावाकडचा रोड. जे जे गावाला राहत असतील ना त्यांना माहिती आहे असला मधला रस्ता कसा असतोय मस्त. कोणता हायवे हा पिनुष पप्पा? हा, विशाखापट्टणम. विशाखापट्टणम हायवे हा. डायरेक्ट भाऊ, डायरेक्ट. हा, ह्या रोडला कुत्रे नाही, मांजर नाही, कोणीच नाही. दगड लय कमी हा, दगडही लय कमी आहेत. हे बघा किती हा रस्ता ना आमच्या घरचा रस्ता. फक्त मग आतमधून शेत आहे. 1 किलोमीटरचं अंतर आहे. हा पिंपळगाव रोड आहे. वडगाव गुप्ता पिंपळगाव माळवी रोड, डेंटल कॉलेज शेजारी, हॉटेल गुंटा मंत्री वाडा. लागला बघा हायवे. हा कोणता हायवे पिलेश बाप्पा? सुरत. सुरत हायवे. भाई भाई भाई, सुरत नॅशनल हायवे आहे ना. तसंच आमच्या हॉटेल समोर शाळा पण आहे. काय नाव आहे पिलेश बाबा शाळेचं? वासना येतं का? मला इंग्लिश नाही येत ना. हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल. हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल. हा, इथं समोरच डेंटल कॉलेज आहे. थोड्याशाच अंतरावर आहे. बघा पप्पा पण इकडे येऊन थांबलेले आहेत. पप्पा तर शाळेत गेलते ना. येणार आहे तर माणसं. तर पहुंचलोय आम्ही आता. हवाई अड्डे पे पहुंच गए. वैसे अब हम उड़ान भरने वाले हैं. अब फ्लाइट नंबर 30300505 कॉन्क्रीट दाखवते. हा, तर हे बघा कोण काय म्हणतात, कॉन्क्रीट कसा झालाय वाटता. याला म्हणतात कोबा. आणि या कोब्याला कलर पण दिलेला आहे. आणि लगेच पाणी मारलंय पप्पाने आता आम्हाला यायच्या आधी. पप्पा शाळेत जातले होते. शाळेत हे बघा तो फॅन कसला फास्ट बिंगतोय. लाईट नाही जोडलेली, काय नाही बरं का, नॅचरल हवेवर बिंगतोय तो. आता बघा मी हात लावून दाखवते कोबा कसा झालाय. तर ह्या कोब्यावर उतरणार आहे 303050 ची फ्लाइट. मजाकचा विषय आहे हा, नाहीतर तुम्ही सिरियस घेता. किती छान कोबा झालाय बघा. हे स्वतः माझ्या मोठ्या दिराच्या लेबर लोकांनी केलंय. माझे मोठे दीर इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर. तर त्यांच्या लेबरने हा कोबा करून दिलेला आहे. आता इथं येणार किचन. तो फॅन बिंगतोय, त्याच्या खाली किचन असणार आहे. आणि इकडे समोरच काउंटर असणार. इथं ओपन प्लेस असणार आहे. आणि तिथून फक्त ऑर्डर घ्यायच्या आणि डायरेक्ट इकडे ऑर्डर मारायच्या. तसं काम करायचंय. किती छान, मला तर लय आवडला बाई कोबा. आता कोण आलंय? कोणतरी नवीन आलंय. लेबर आहे, कोण आहे काय ना बाई. हे बघा दिसतंय का? 2 जण आलेले इथे. आय थिंक लेबरच असतील. काहीतरी चर्चा चालली त्यांची. मला तर काय आवाज आहे ना, काय बोलत आहेत काय नो. काहीतरी काय स्टेप मीटर आहे. हा, मोजमाप घेऊन राहिलेत. कशाचा मोजमाप घेऊन राहिलेत काय माहित. वेगळ्या कामाचे वेगळे लेबर. खरंच बाई लय पैसे लागत आहेत बाई हॉटेलचं काम करायचं म्हणल्यावर. कशाचं मोजमाप चाललंय? शेडचं आहे का? तुम्ही शेड कडून आलेत का? अच्छा, तर शेड करायचंय आता. शेडचं मोजमाप चालू आहे. जरा वाकडा आहे काय ह्यो? माप वाकडा दिसतंय, सरळ नाही. ह्यो पोल आणि ते माप, दोन्ही माप. शेड कसा घ्यायचा आहे? आपलं पाईप उभं राहते ना, टेक्स्चर उभं राहील ना, ते आपलं सरळ उभं राहील. हा, शेडचं काम करायचंय. एवढ्या पट्ट्यात तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं की कुठे काउंटर येणार आहे आणि कुठं झोपड्या येणार आहेत, कुठे एसी येणार आहे, एसी सेक्शन येणार आहे. आणि ह्या बाजूला काय येणार आहे? फॅमिली रेस्टॉरंट. नाही, इकडे फॅमिली
आणि इकडे टेबल टेबल कपल लोकांसाठी टेबल, लव बर्ड के लिए स्पेशली. आणि मागे करायचं आहे आम्हाला लॉन, जेणे की बर्थडे सेलिब्रेशन साठी लॉन करायचं आहे. तर गहू कसा काढला जातो, गहू बघितलाय का कोणी? गहू काढल्यावर खाली कसं हे राहतं, वरून असं कापून घेतात. हार्वेस्टरने कापलेलं आहे सगळं एक समान. आधीचे लोक हाताने गहू कापायचे. आणि आमच्या आमच्या शेतामध्येच माझ्या मोठ्या पप्पांचा गहू काढला इथं शेजारीच. मला काय आमच्या शेतात जाता नाही आलं. आमचा बी गहू रात्री हार्वेस्टरने काढला गेला, पण रात्री खूप उशीर झालता, अंधार होता, त्यामुळं मला गहूचा ब्लॉक काय काढता नाही आला. तर मी नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेलच, जरूर दिवसा हार्वेस्टर लावलं तर मी हार्वेस्टरचा ब्लॉक जमलं तर तुमच्यासाठी नक्कीच बनवल. पाणी कमी झालं का फिरोज पप्पा? किती वेळचं पाणी चालू आहे आता? उन्हाळा आहे सर, कळत नाही का? बघा ना, तर मग अशी किती फास्ट चाललं होतं, आता एवढंच पाणी चाललंय. सोड तर पाणी आता सोड, बरोबर शेवटपर्यंत जाते. मी असंच करत होते मगाशी, पण एवढं पाणी कोणी मारलंय? सगळं मी मारलंय. मग हॉटेलला तुझं आहे, मला तुलाच काम करावं लागेल ना. त्या पूर्ण भिंती वल्ल्या केल्या मी, माहितीये का? हा. हे बघा, असं दाखवा, सगळ्यांना सांगते. असा पाईप ठेवायचा, आणि असं आता तरी थोडं स्लो झालंय हे. आणि असा पाईप ठेवला का दोन्ही बाजूनी समांतर पाणी चालतंय. बघा, पूर्ण भिंत अशी मन भरून ओल्ली उरायली. हे बघा. उन्हाळा आहे, पाणी गट्टू ते बघा. पाणी पितात तिला. हा मग. आणि सिमेंटाला कम से कम सिमेंट कॉन्क्रीट केल्यानंतर, भिंती बांधल्यानंतर 15 दिवस तरी त्याला कंटिन्यू पाणी दिलं पाहिजे. भीतीला कॉन्क्रीट करते का? हेच हे बांधकाम. हा, मग कॉन्क्रीट बांधकामाला 15 दिवस पाणी दिलं पाहिजे, नाहीतर काय होतं, भिंत फाटळती, भिंत व्यवस्थित राहत नाही, लवकर ताडा पडतो त्याला. हे बघा, असं पाणी द्यायचं. किती गट्टू पाणी पितय बाई, उन्हाळा आहे, त्यांना बी तहान लागते का हो? इथं आल्यापासून बसले नाही बाई, मग काम चालू आहे, माहितीये का तुम्हाला? लय फास्ट पाणी चाललं होतं, एकदम कमी झालं. होय हो पिलूस पप्पा, आपल्याला पूर्ण उन्हाळ्यात पाणी पुरण का? आताच बंद ठेवली परत फुल पाणी येतं. तसं आम्हाला 60 फुटावरच पाणी लागलं होतं. आता किती फुटावरनं पाणी येतंय काय माहिती. आता पाणी आटत आलंय सगळे. उन्हाळ्यामध्ये बांधकाम करणं म्हणजे सोपं आहे का? आपल्याला तरी पाणी, लोक टँकरने पाणी आणतात बांधकामला. इथून पुढे आपली भीतीची अवस्था असं वाटतंय मला. उन्हाळा कडक असणार आहे या वर्षीचा, कारण या वर्षी खूप पाऊस पडलेला आहे. आणि कोणाला जर धुम्मस मारत असेल तर शिवा डोंगरे येतं, यांचा कॉन्टॅक्ट नंबर कमेंट मध्ये टाकतो. कोणाला जर धुम्मस बिम्मस मारत असेल त्यांना कॉन्टॅक्ट साधा. धुम्मस म्हणजे काय? हे मुरुम बिरुम चापायला नाही का? त्यांची लॅब पण आहे, त्यांच्या मुलाची लॅब आहे. कोणत्या हॉस्पिटलला आहे? नागपूर हॉस्पिटलला. लॅब वाले माणसं काही माझे मिस्टर कोण, मेडिकल स्टुडंट, बी फार्मसी वाला माणूस हॉटेल चालवतोय. आता सोपं आहे का? जुन्या हॉटेल पासून ना, जुना हॉटेल होतं हॉटेल गुंठा मंत्रीवाडा, ते हॉटेल चालून परत मेडिकल बी चालवत होती. आणि आता आता कुठे टाकायचं पप्पा? इथं समोर टाकू ना. काय मेडिकल? हा, चालशील मला का? काय सांगायचंय, त्या आपल्या हॉटेल समोर खड्डा एवढा मोठा कशाचा खोदलाय? पाणी येत नाही घ्यायचे, हा, पाण्याचं कनेक्शन ना. आणि प्यायच पाणी भरायचं होय प्यायला? पहिलं नाही, भाजी बनवायला मळ्याचं पाणी, ते मटण लवकर शिजतं मळ्याचं पाणी. मग आपण जरा माग राहायला आलो तरी आपल्याला मुळा डॅमचं पाणी होईल ना प्यायला. तुम्ही एवढंच बघा तिकडून वर राहिलं कसं यायचं डोंगरे. तुम्हीच म्हणले आता आपल्याला 24 तास हॉटेलवर थांबावं लागेल, त्यामुळे इथंच खोली बांधू आणि आपण दोघं इथंच राहू. हा, 50 किलोमीटर यायचं बघा डोंगरे. हा, नाही पण कोबर पाणी सोड तिकडे. स्वच्छता झाली पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आता मी स्वतः हॉटेल गुंठा मंत्री वाड्याचे सर्व कोमल सातपुते हॉटेलवर लक्ष ठेवण्यासाठी एकदम प्रोत्साहनाने इथं उभी राहणार आहे. रोज सकाळी किचन साफ करण्यासाठी मीच असणार आहे. भांडे बिंडे तुला घासू लागते. हा मग सर म्हणलं सगळं काम करायलाच नाही डोंगरे. भांड्याचे मशीन घेईन मी भांडे धुवायला, पण भांड्याच्या मशीनचा प्रॉब्लेम असा आहे, आमच्या हॉटेलचे ताट आहेत भले मोठाली परातलीपेक्षा मोठे, ती बसणार नाही ना मशीनीत. प्रॉब्लेम ते आहे ना. डोकं मी लावलं ना ते, मला माहिती ना. काय मशीन भांडे बसत नाही, पण घरचे तर बसतात. घरचे येईन ना मी मशीनीत टाकून. वॉशिंग मशीनचं काम करू कपड्याचं. धुणं धुवायला मशीन आली, भांडे धुवायला मशीन आली, बायांना कामच नाही राहिले. मग तर नवरे डोकं खायशिवाय. उलट डोकं नाही खाणार तुमचं, डोक्याला शांतता राहील. जर ज्या वेळेस बाई थकती दिवसभराला, घरातला चिडचिडपणा असतो, ती दमत असती, त्यामुळे ती नवऱ्यावर चिडचिड करत असते. तुम्हाला माहितीये का? जर बायको दमलीच नाही तर नवऱ्या मागे चिडचिड करायचा प्रश्नच नाही ना. कळालं तुम्हाला? उलट तुम्ही म्हणा, अरे वा सुख आ गया मेरे को सुख.
तर भरपूर जण विचारत होते की हॉटेलचा ऍड्रेस कुठे, ऍड्रेस कुठे. वडगाव गुप्ता, पिंपळगाव रोड, डेंटल कॉलेज शेजारी आमचं हॉटेल आहे. आणि हे अहिल्यानगर मध्ये तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे कोणता चौक पोलीस पप्पा? म्हणजे आमच्या घराकडे येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक संभाजीनगर हायवे आणि हा कोणता आहे हो? मनमाड. मनमाड हायवे. या दोन्ही हायवेच्या आतमध्ये राहतो आम्ही. शेंडी बायपास. जर इकडून कोणी आलं स्टेट बँक चांदणी चौक रोडने तर शेंडीवरनं यायचं म्हणल्यावर इकडच्या बायपासला यायचं. कुठं? मनमाड रोडला. आणि कोणी दूध डेअरी चौकातून येत आहे तर इकडची दिशा धरायची. वडगाव गुप्ता. कोणी विचारलं तर कोणी सांगा. डेंटल कॉलेज म्हणलं तर कोणी सांगत डेंटल कॉलेज कुठे. पण हॉटेल चालू झाल्यावर युट्यूब फॅमिली नक्की यायचंय बरं का जेवायला. ओपनिंग आता मी ठरवली नाहीये की ओपनिंग किती मोठी करायची, कशी करायची, काय करायची. पण माझं तर म्हणणं आहे लई मोठी ओपनिंग करायचीच नाही, है ना फिलिस पप्पा? नोकर काय लो. पण एवढं आहे की ओपनिंग जर मोठी केली तर लोकांच्या चर्चेपर्यंत, लोकांपर्यंत आपण पोहोचतो. ऊन लागतंय ना मग तोंडावर. आपलं नाव तसं पण चर्चेच आहे पहिल्यापासून. आपलं आपण नाव थोडं आहे नवीन आहे. चर्चेमध्ये. पण भरपूर जणांना आता मी व्हिडिओ तशी टाकतच आहे की आमचा ऍड्रेस कुठे आहे, आम्ही नवीन हॉटेल कुठे ओपन केलंय. तरी सुद्धा सांगते सगळ्यांना की सगळ्यांनी जेवायला यायचंय. आणि मोठी ओपनिंग केली तर पप्पा काय होतं माहिती आहे फिलिस पप्पा, की आपल्या जवळपास लोकांना सगळ्यांना कळतं की इथं डीजे कशाचा चालू आहे, तर काय वाजा गाजा चालू आहे, नक्कीच इथं कशाच तरी नवीन समारंभ चालू आहे. त्यामुळं ओपनिंग ठेवायची असते मोठी, माहितीये का? ते कारण असतंय मोठी ओपनिंग ठेवायचं. पहिलेच पप्पा सेलिब्रिटी कोणाला बोलवायचं? कोमा सातपुते. अरे वा वा वा. आणि ज्यांनी कोणी माझा इन्स्टा पेज बघितलं नसेल त्यांनी जावा. कोमल आकाश सातपुते 2909 माझी इन्स्टा आयडी आहे. तिथं आपले लवकरच 21,000 फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे. गरम झाले ना मी. तिकडून सगळा सूर्यप्रकाश तोंड भाजलं माझं. गार करून घेते जरा. पिलूस पप्पा पण मी ना पाणी पिऊन बघितलं, गोड पाणी आहे. हा तुम्ही पाहिले? मॅडमचं पाईपलाईन फुटलेली नाही. खरं सांगता का? सांगा. गोड पाणी आहे अहो. जेव्हा मामा विहिरीच्या पाण्यासारखं पाणी आहे. हडकातलं पाणी हा त्यामुळेच गोड आहे. डॅमपेक्षा भारी पाणी भारी पाणी आहे पिलूस पप्पा. खारं पाणी नाहीये. खाऱ्या पाण्याने काय होतं, नळ डॅमेज होते, काय डॅमेज होतं, पण पाणी एक नंबर आहे आपलं. तुम्ही हे पाणी सुद्धा वापरू शकता भाज्यांसाठी. एवढं भारी पाणी आहे. पावसाळ्यात तर पाण्याला कमीच नसणार आहे आपल्याला. बसून टाकायचं. फिल्टर कशासाठी माहितीये का? आपले टेबल काय जेवायला त्यात कोणी बिस्लरी घेत नाही, त्यांच्यासाठी चांगले आहे का नाही? फिल्टर बसव. तिथे त्याच्यामध्ये त्या फिल्टर मध्ये एकदम थंडगार पाणी येत नाही का, ते पाणी सोडायचं त्याच्यामध्ये. तुम्ही इन केली काय टी शर्टला? ऑफिसला जायचं ना. ऑफिसला जायचंय ना. तू चल. तर असा होता माझा आजचा दिवस. पाणी मारून झाले आणि सगळं तुम्हाला सांगितलंच आहे की कुठं काय बनणार आहे काय नाही. जसं जसं एक एक काम कम्प्लीट होत जाईल तसं मी तुम्हाला सांगत चालेल की हे काम कम्प्लीट झालंय ते. तर 2 दिवसानंतर उद्या किंवा परवा आमचं शेडचं काम चालू होणार आहे, ते पण मी तुम्हाला नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवल. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. हॉटेलची डिझाईन कशी असणार आहे, काय असणार आहे, सगळं मी तुम्हाला दाखवलेच. आणि आशा करते की सगळेजण माझा पूर्ण ब्लॉग बघतील. तर कोणाकोणाला माझ्या हॉटेलची नवीन डिझाईन बघायची उत्सुकता आहे त्यांनी कमेंट करून सांगा. तर बाय, भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन.